हरिओम. आज रविवार 24 नोव्हेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी. ऐकूया त्यांचे विचार. विस्तव माहीत नसला तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो, किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचं सोनं व्हायचं राहत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसतं भक्तीने जरी भगवंताकडे गेलो तरी काम होणार आहे. परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासूनची भगवत भक्ती होत नाही. जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील त्या अनुभवाला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही. आणि म्हणून उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असं निश्चित नाही. एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठं भोकाड पसरलं आणि त्या बाईला शिव्या दिल्या. त्या ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्यांना चांगलाच झोडपला. परंतु आईचा हातचा इतका मार खाऊन सुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही बरं, आणि त्याने आईला उलट शिव्या पण दिल्या नाहीत. हे जसं खरं आहे ना त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकट ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा जर असेल तर आपल्याला त्याचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते. ज्या दाताने सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दाताने तो आपल्या पिल्लांना इतर इजा न करता उचलतो की नाही, हे लक्षात ठेवावं. आपण निपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल. भगवंत हा सर्वांना साध्य आहे, फक्त न करणाऱ्याला तो साध्य नाही. आपल्याला जेवढं समजलं आहे तेवढं आपण आधी करावं, मग पुढील माहिती आपोआप मिळते. त्यामध्ये समाधानच हवं. उगीच जास्त चिकित्सा करणं हे मीपणाचे आणि देहबुद्धीचं लक्षण आहे. ज्याला भगवंताचं सान्निध्य लाभलं त्यालाच निर्भयता निर्वासनता येईल. प्रत्येक माणसाला आधार लागतो, पण आपण अपूर्णाचा आधार असल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही. यासाठी भगवंताचा आधार धरावा, बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावं की इंद्रिय तिकडे बळजबरीने जातीलच. राम उपाधी रहित आणि त्याचे नामही उपाधी रहित आहे. म्हणून ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळतं आणि समरस होतं, तद्वत रामापाशी त्याचं नामच समरस होतं. सर्व सृष्टी रामरूप दिसणं हेच भक्तीचं फळ आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.